कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
संत भेटती आजी मज संत भेटती आजी मज संत भेटती आजी मज संत भेटती आजी मज तिने मी झालो तिने मी दोन्ही पूजा सोळी दोन्ही पूजा दोन्ही सूक्ष्मी वाढल्या आलिंगने चिंतामणी
रे रे ना रे ना रे ना रे ना रे रे ना रे ना रे ना रे ना संत भेटती आज मज संत भेटती आज मज संत भेटती आज मज संत
समूळ उठे मी बना समूळ उठे समूळ उठे समूळ उठे मी बना 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 समूळ उठे समूळ उठे समूळ 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 उठे मी बना समूळ समूळ उठे समूळ उठे रे समूळ उठे समूळ
संत भेटती आजी मज, संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या, आलिंगने सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण, या संतांसी भेटता हरे संसाराची व्यथा, पुढत पुढती माथा अखंडित ठेवीण, या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा, या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर इष्टमित्र सोयरे, आलिंगने सुख वाटे, प्रेमचिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले, भक्ता दिधले वरदान, आलिंगने सुख वाटे, प्रेमचिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण, विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननिहित पानी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, हरे चरण संताची याद, हरे चरण संताची याद, कृपालाने बदे लाविता, कृपालाने बदे लाविता, कृपालाने बदे लाविता, कृपालाने कथे पावाले, सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका. संत भेटती आजी मज, तिने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या, आलिंगने सुख वाटे, प्रेमचिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मी पण. प्रस्तुत सेवेचा भंग. संत सम्राट समर्थ श्री ज्ञानोबा यांचा आपल्या जीवनामध्ये दुर्लभ झालेल्या संत भेटीचं यथार्थ वर्णन करणारा, त्या योगे आपल्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन स्पष्ट करणारा आणि त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा महत्वाचा असा 6 चरणाचा आहे. विठाला वारकरी संप्रदायाच्या इतिहासाच्या दृष्टीने मला वाटतं या वर्षाचा सप्ताह आपल्या गावाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण 50 वर्षापूर्वी परमार्थाचं लावलेलं जे हे रोपट आहे, आज ते थोडं थिडकं नाही, जवळजवळ 50 वर्षामध्ये येऊन ठेपलेलं आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने आपण जो हा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम यावर्षी आयोजित करत आहोत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्या काळामध्ये आता कार्यक्रम त्यावेळचं वातावरण कसं याची कल्पना बहुतेक लोकांना असेलही कदाचित. वातावरणाची प्रतिकूलता कशी असेल, लोक कशी जमावे लागली असतील, मला तर वाटतं धरून आणावी लागली असतील. आणि आज एवढं मोठं हे भव्य दिव्य स्वरूप पाहिल्यानंतर मला वाटतं असं म्हणावं लागेल, येवलेसे रोप लावी एले द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले विचिताची बहरू कळी असे.
म्हणून आज ज्या गावाने 50 वर्षाची ही पारमार्थिक साधना पूर्णतेला आणलेली आहे, मला वाटतं सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आपल्या गावाचा आणखी एक महत्त्वाचा इतिहास असा आहे की या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजची दिंडी येऊन जात असते, जे ज्ञानोबरायांचं गुरुस्थान आहे, वारकरी संप्रदायाचं गुरुस्थान आहे. तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांची ज्ञानोबरायांच्या जीवनातली महत्त्वाची भूमिका काय आहे हेही आपण थोडंसं समजावून घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण ती भूमिका समजावून जर घेतली तर सुवर्ण महोत्सवामध्ये आणखीनच उचित भर पडेल. विठाला विठाला या ठिकाणी ज्ञानोबा आपल्या जीवनामध्ये संतांची जी भेट झालेली आहे त्याचं वर्णन करतात. तसं पाहता संतांची भेट ही अतिशय दुर्लभ आहे, बहु अवघड आहे किंवा असे संत भेटी, संतांची भेट अतिशय अवघड आहे, दुर्लभ आहे. देवर्षी नारद सुद्धा भक्तिसूत्रामध्ये सांगतात, महत् संगोस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्य. महापुरुषांची जी संग आहे, भेट आहे, ती अतिशय दुर्लभ आहे. कदाचित भेट झाली तर त्यांचं महिमान कळेल असं सांगता येत नाही, म्हणून अगम्यो कळत नाही महिमान. आणि त्यांची भेट झाल्यानंतर ती निश्चितच आपल्या जीवनामध्ये विधायक परिणाम करून जाती, म्हणून ती भेट फुकट जात नाही. अमोघश्य असं देवर्षी नारद वर्णन करतात. परंतु गंमत असे, आपल्या जीवनामध्ये संत सहजासहजी भेटतील असं सांगता येत नाही. का सांगता येत नाही? मला असं वाटतं खरे संत भेटण्यासाठी आपलं भाग्य तेवढं उदयान्मुख होणं गरजेचं आहे. तसे संत आडनावाचे पुष्कळ भेटतील, नाममात्र संत पुष्कळ भेटतील, मी म्हणत नाही बरं का. तुकोबराय म्हणतात, पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. कलियुगाचा दुष्प्रभाव असा झालेला आहे की संतांची इथे खूप मोठी संख्या वाढलेली आहे, परंतु ती संख्या गुणात्मक नसून ती संख्या फक्त संख्यात्मक आहे, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. आज संत कोणाला म्हणावं, ज्ञानोबरायापासून निळोबरायापर्यंत सर्व संतांनी या विषयाची विस्तृत चर्चा केलेली, त्यामुळे विस्तारामध्ये मी जाणार नाहीये. परंतु संत कोणाला म्हणावं, ज्ञानोबरायांचं जर मत आपण पाहिलं विशेषत्वाने तर ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये असं वर्णन करतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन सत्वदर्शिनः. ज्ञानोबराय त्या ठिकाणी असं वर्णन करतात की ते ज्ञान जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते ज्ञानिनः आणि तत्वदर्शन अशा महापुरुषाकडून ते जाणून घ्यावं. आणि जाणण्याची प्रक्रिया सांगतात, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या प्रक्रियेने तुम्ही जर गेलात तर मग ते ज्ञानम उपदेक्षन्ति, ते ज्ञान तुम्हाला उपदेशतील. कोण? जे ज्ञानीनः आणि तत्वदर्शन आहेत. भगवंत गीतेमध्ये या विषयाचा विस्तार करताना ज्ञानीनः तत्वदर्शन अशा 2 पदाची योजना ज्या महापुरुषासाठी करतात, ज्ञानोबराय या दोन्ही पदाबद्दल एकच पद ठेवतात आणि ते म्हणजे तरी संता ते या भजावे सर्वस्वीशी. याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबरायांना संत या पदाचा अभिप्रेत असणारा जो अर्थ आहे तो कोण आहे? संत कोणाला म्हणायचं? जे ज्ञानी आहेत आणि जे तत्वद्रष्टे आहेत. अर्थात ज्यांच्याकडे शास्त्रीय ज्ञान आहे आणि ज्यांच्याकडे तत्वानुभूती आहे, हा उभय संयोग ज्यांच्या जीवनामध्ये साधलेला आहे त्यांना संत म्हणावं. विठाला 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 अशा महापुरुषाची भेट होणं अतिशय दुर्मिळ आहे, कठीण आहे.
मला वाटतं कधी कधी ज्यांची भेटण्याची आपल्या इच्छा नसते असे लोक 4 वेळा भेटतात. गावातून इकडून चाललो का ते समोर येतात, काय नाही का तोंड पाण्याची वेळ आली, त्याला कुलून इकडून गेला मग तिकडच्या गल्लीतून तो भेटतोच, असा प्रकार तो. परंतु ज्यांच्या भेटण्यासाठी आपण आपले पाय झिजवावेत अशी माणसं सहजासहजी भेटत नाही. स्वामी विवेकानंदांनी संतांच्या भेटीसाठी, गुरूंच्या भेटीसाठी संपूर्ण भारत पालथा घातला. जिथं जिथं जातील त्या गुरुजींना विचारायचे, गुरुजी तुम्हाला परमात्मा बोध झालेला आहे का, तो तुम्ही मला करून द्याल का. आणि असे प्रश्न विचारल्यानंतर मला वाटतं कच्चे जे संत होते ते त्यांची कसोटी लागायची. बरं म्हणले बघू आपण याच्याविषयी थोडीशी नंतर चर्चा करू, हे आता नवीनच काय आणलंय नाही का, अशा टाळटाळीचा विचार त्या ठिकाणी व्हायचा. परंतु कलकत्त्याला रामकृष्ण परमहंसाची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे बस लगेच तुला मी बोध करून देतो. परंतु ही गोष्ट सहजासहजी घडली नाही, त्यांना संपूर्ण भारत भ्रमण करावं लागलं. याचा अर्थ असा आहे संतांची भेट सहजासहजी होत नाही. संतांच्या भेटीसाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, अट्टहासाने ती गोष्ट आपल्याला करावी लागते, तेव्हा कधीतरी संत भेटतात. म्हणून एका ठिकाणी संत भेटीची दुर्लभता सांगताना महाराज सांगतात, चंद्रामृत सुखे सेववेला कदाचित सुखे सेववेल, आपला सुखाने त्याचं सेवन करतात. चंद्रामृत कधी मिळतं माहिती ना तुम्हाला, अश्विन महिन्यातली जी पौर्णिमा आहे तिला शरद पौर्णिमा किंवा दुसरा शब्द आहे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी भौगोलिक परिस्थिती अशी निर्माण झालेली असते की पृथ्वी आणि चंद्र याचं अंतर खूपच कमी असतं, कमीत कमी त्या दिवशी अंतर असतं. त्यामुळं चंद्रामृताचा विशेष वर्षाव त्या दिवशी पृथ्वीवर होत असतो. परंतु एवढा जवळ चंद्र असताना, चंद्रामृताचा विशेष वर्षाव होत असताना सुद्धा ते चंद्रामृत ग्रहण करण्याची क्षमता आपल्याकडे नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल. नाही तर मला वाटतं माणसाकडे जर असते तर माणसाने त्याचे टेंडर घेतले असते महाराज. आम्ही किरकोळी विक्री करू, लोकांना काही हरकत नाही, वितरण करू. परंतु माणसाकडे ती गुणवत्ता नाही, ते कौशल्य नाही, ती हातोटी नाही. मग ती हातोटी कोणाकडे, ज्ञानोबराय वर्णन करतात ती चकोर पक्षाकडे आहे. चंद्रामृत चकोरा चंद्रामृत फावले एरा काय आन वाहुनी वारिले, ज्ञानोबराय वर्णन करतात चकोराला चंद्रामृत मिळतं आणि तुम्हाला काय शपथ देऊन सांगितलं का की ते तुम्ही घेऊ नका. परंतु आपल्याकडे ती योग्यता नाही, आपल्याकडे ती हातोटी नाही. महाराज वर्णन करतात जर कदाचित त्या चकोराशी मैत्री केली आणि मैत्री करून त्याच्याकडून ती हातवटी जर आपण जाणून घेतली तर कदाचित सुखे शिववेल, निश्चित रूपाने नाही. दुसरी गोष्ट, असता जाता रवी धरवेल. सकाळी उगवत्या सूर्याला हनुमंतरायांनी पकडला, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. तसं मावळतीला जाणाऱ्या सूर्यालाही कोणी कदाचित पकडू शकेल. असता जाता रवी धरवेल, बाह्या हिळा सागर तरवेल. आपण आपल्या बाहुबलाने समुद्र तरून जाऊ शकतो जसं सावरकरांनी केलं. परंतु महाराज वर्णन करतात परी त्या साधूची भेटी न होईल गा. संतांची भेट मात्र एवढी सहजासहजी होत नाही. मग होतच नाही का, होतच नाही असं नाही, होते, परंतु त्याला काही गुणवत्ता असणं गरजेचं आहे. विठाला 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 विठाला. सांगितलं तुम्हाला स्वामी विवेकानंदांना संत भेटीसाठी संपूर्ण भारत भ्रमण करावा लागला, इतिहास नजरेसमोर आहे.
आणखी दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. जगद्गुरु तुकोबरायांना संतांच्या भेटीसाठी कुठं जावं लागलं? जगद्गुरु तुकोबरायांना संतांच्या भेटीसाठी कुठं जावं लागलं? मित्र असं म्हणेल, अंथुरणाच्या बाहेर सुद्धा जावं लागलं नाही. रात्री स्वप्नामध्ये बाबाजी महाराज चैतन्यांनी तुकोबरायांना येऊन भेट दिली आणि स्वप्नातला प्रसंग आहे. तुकोबराय सणाला चालले आणि बाबाजी महाराजांनी त्यांना हाक म्हणून सांगितलं, तुकोबराय थांबा, तुकोबराय थांबा, कुठे चालले तुम्ही? म्हटले, मी स्नानाला चाललो, गंगा स्नानाला चाललो. नाही, थांबा थांबा, मला तुम्हाला बोध करू द्या, मला उपदेश करू द्या. आता मला वाटतं आताचे गुरु असते तर म्हटले असते, असं करा, तुम्ही जा स्नान करून शुचिर्भूत होऊन या, मग आम्ही तुम्हाला उपदेश करतो. परंतु महाराजांनी सांगितलं, नाही, तुम्ही थांबा अगोदर. तुकोबरायांचा शोधाशोध घेऊन त्या ठिकाणी आले. ते सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. सापडविले, सापडले नाही बरं का. बऱ्याच वेळा लोक सापडले म्हणतात. व्याकरण शास्त्राचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी सूक्ष्मता आहे. एक शब्द जर सोडला तर अर्थ बिघडून जातो सर्व. त्या ठिकाणी तुकोबरायांना संतांनी आपल्या गुरुने त्यांचा शोध घेऊन त्यांना सापडविलं. आता इकडे जर आपण पाहिलं तर स्वामी विवेकानंदांना भारत भ्रमण करावं लागलं. तुकोबरायांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर तुकोबरायांना कुठं जावं लागलं? संत तुकोबरायांची भेट घेण्यासाठी स्वप्नामध्ये घरीच आहे का तिथं ते आले. तसं ज्ञानोबरायांचं आणि निवृत्तीनाथ महाराजांचं जर आपण थोडंसं वर्णन पाहिलं तर कोण कोणाकडे गेलं? निवृत्तीनाथ महाराजाकडे ज्ञानोबराय गेले का ज्ञानोबरायांच्याकडे निवृत्तीनाथ महाराज गेले? मला असं वाटतं कोणीच कोणाकडे गेले नाही. दोघही एका मातेच्या पोटी जन्माला आले, अवतरित झाले. ही मोठी क्रांती आहे. विठाला विठाला. पण या अभंगाला थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहास असा आहे, जेव्हा आळंदीकर मंडळींनी या भावंडाचा, त्यांच्या माता पित्यांचा खूप मोठा छळ केला, चरित्रामध्ये आपण पाहतो, ऐकतो. काय करावं, मन तिथं लागत नव्हतं. शेवटी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता दोघही अतिशय समजदार. अरे म्हटले, हे जे चाललंय आपल्याबद्दल, या मुलांच्या बद्दल चाललंय, या मुलाच्या मनावर, निष्पाप मनावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ नये. त्यामुळे किती दिवशी आपण थांबवायचंय? त्यापेक्षा असं करूया, आपण ब्रह्मगिरीची परिक्रमा आपण करून येऊ. असा त्यांनी निर्णय घेतला आणि आळंदीहून हे सर्वच कुटुंब नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने इकडे आलं. त्र्यंबकेश्वरमध्ये काही काळ थांबले आणि एक दिवशी रात्री ती परिक्रमेसाठी निघाली. आता बरीचशी माणसं आपण हे परिक्रमा करत असतो. रात्री त्या कुशावर्ताचं तीर्थ घेऊन रात्री बहुतेक माणसं रात्री परिक्रमा करतात. कारण दिवसा सूर्याचा त्रास एवढा असतो. मला असं वाटतं सूर्य त्यांना सांगत असेल, परमार्थिक साधना करायची तर ती मुकाट्या निवांत करा, लोकात त्याचं प्रदर्शन करू नका. कारण लोकाला साधना करण्यापेक्षा त्याचं प्रदर्शन करायला खूप मोठं आवडतंय. त्यापेक्षा अंधारात कोणी काय केलं कोणाला मिळच लागत नाही. अंधारात केलं बरं आहे, उष्णतेचा त्रास होत नाही वगैरे वगैरे, कारण मीमांसा वेगळी आहे. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा हे त्या ठिकाणी निघाले तेव्हा परिक्रमा करत असताना जंगलातला तो रस्ता आहे. एका ठिकाणी अचानक रात्री वाघाच्या डरकाळीचा आवाज आला आणि सर्वजण घाबरून थोडेसे इकडे तिकडे असे पसरले गेले. कोण कुणीकडे गेले, कोण कुणीकडे गेले लक्षात आलं नाही. परंतु जेव्हा तो वाघ डरकाळ्या फोडीत निघून गेला तेव्हा सहजच मग सर्वांनी एकमेकाचा अंदाज घेतला, कोण कुठे कोण कुठे. तेव्हा लक्षात आलं की ज्ञानोबराय आहेत, सोपान काका आहे, मुक्ताई आहे, विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने त्या तिघांना जवळ घेतलं. परंतु निवृत्तीनाथ महाराज दिसत नाही. निवृत्तीनाथ महाराज कुठे आहे? बरं, मोठ्याने ओरडा होतो वाघ, पुन्हा आवाजाच्या वेधेने पाठीमागे आला तर गडबड होऊ शकते. थोडासा दबक्या आवाजामध्ये निवृत्ती, निवृत्ती कुठे आहे, निवृत्ती कुठे आहे? आणि बऱ्याच वेळा हाक मारूनही जेव्हा काही पत्ता लागला नाही तेव्हा यांनी असा निश्चय केला की बहुतेक त्या वाघाने निवृत्तीनाथ महाराजांना नेला असं. परंतु इकडे घटना वेगळी घडली. निवृत्तीनाथ महाराज त्या वाघाच्या भीतीने जे बाजूला पळाले असे थोडेसे, तर ते एका सरळ एका गुहेमध्ये गेले. आणि ती गुहा कोणाची होती? गहिनीनाथांची ती गुहा होती. जेव्हा गहिनीनाथ गुहेमध्ये दिसले, दिव्य तेजपुंज एक सत्पुरुष आहे, आपल्या तपसाधनेमध्ये रत आहे, नाथ संप्रदायाची आभूषण अंगावर धारण केलेली आहे. आणि जेव्हा निवृत्तीनाथ महाराज दारामध्ये येऊन ठेपले तेव्हा डोळे न उघडता त्यांनी सांगितलं, बाळा निवृत्ती आतमध्ये. निवृत्तीनाथ महाराज दसकले. माझं नाव यांना कसं माहिती? आमची ओळख नाही, कुठं भेट झाली नाही, मला नावाने कसं बोलावलं? आत येऊन अतिशय नम्रतेने विनयाने हात जोडून विचारलं, गुरुजी तुम्ही मला ओळखलं कसं? तुम्ही मला नाव घेऊन हाक मारली कशी?
तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे बाळा, मी कितीतरी वर्षापासून तुझ्या प्रतीक्षेमध्ये आहे, तेव्हा आता जे माझ्याकडे आहे मी ते तुला देणार आहे. बस समोर. आणि निवृत्तीनाथ महाराजांना समोर बसवून आपल्या परंपरेनं आलेलं जे नाथ संप्रदायाचं अद्वयानंद शांभव वैभव आहे ते सप्रभव त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना त्यांनी संप्रदान केलं. इकडे बाहेर अतिशय जड अंतःकरणाने जड पावलाने हे कुटुंब निवृत्तीनाथ महाराजांना वाघाने नेलं. यांनी शियामध्ये कशी बशी परिक्रमा पुरी केली, आपल्या जागेवर आले आणि खूप मोठा शोक करायला लागले की दैव प्रतिकूल झाल्यानंतर ते कुठं कुठं आपल्याला आडवं येईल काही सांगता येत नाही. तिथल्या माणसांनी आपला त्रास दिला म्हणून आपण त्यांच्या त्रासाला कंटाळून इथं आलो तर एक आपलं सोन्यासारखं पोर आपण गमावून बसलो. खूप अंतःकरणाला वाईट वाटलं. काय करावं? पुन्हा त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं. चला काय जशी इच्छा असेल असं म्हणून त्या ठिकाणी पुन्हा आळंदीचा रस्ता धरला. इकडे 2 दिवसानंतर निवृत्तीनाथ महाराज त्या गुहेतून गुरुजींची आज्ञा घेऊन बाहेर आले. गुरुजींनी त्यांना आज्ञा दिली की हे पहा, भगवान श्री शंकरापासून निवृत्तीनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज या परंपरेनं आलेलं हे जे ज्ञान आहे हे सर्व ज्ञान आता तू याचा सार्वत्रिकीकरणाचा निर्णय घे. ते तू हा घेऊन या घवा, कळी गिळीत या जीवा, सर्व प्रकारे धावा करी पाविगी. आधीच तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू, मग झाला जैसा वर्षा काळू खवळ निमेगा. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात, कळीच्या दोषाने ग्रस्त झालेल्या या जीवांचा उद्धार करण्यासाठी तू या ज्ञानाचा विनियोग कर आणि सर्वांचा तो उद्धार कर, अशी आज्ञा निवृत्तीनाथांना त्याने दिली. आणि त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांना निरोप दिला. निवृत्तीनाथ महाराज तिथून बाहेर आले. जिथं आपले माता पिता आपण सर्वजण थांबलो होतो त्या घरी गेले आणि पाहिलं, म्हटले आमचे माता पिता कुठे आहेत? तर त्या घरच्या माणसांनी निवृत्तीनाथ महाराजाकडे मोठ्या आशेनं पाहिलं आणि डोळ्यातून अश्रू आले. अरे बाळा, तुला वाघाने नेलं असं ते म्हणत होते. अतिशय खिन्न झाले, अतिशय दुःखी झाले. त्यांना इथं राहवलं नाही. ते कालच आळंदीकडे रवाना झालेले. आता निवृत्तीनाथ महाराजाला तरी कसं राहावेल की आपल्या वियोगामध्ये माता पित्यांना, आपल्या भावंडांना झालेलं जे दुःख आहे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की मला वाघाने पळवलं नाही, मी त्या गुहेत गेलो होतो, मी सुरक्षित होतो. पण तो ते सांगण्यासाठी तर काही फोनची व्यवस्था नाही. आता SMS करून सांगितलं असता की तुम्ही घाबरू नका. आजच्यासारखी काही व्यवस्था नाहीये, साधन सुविधा नाहीये. आता काय करायला पाहिजे? आता प्रत्यक्ष त्यांना भेटून सांगितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 2 दिवसाच्या अंतराने हे सर्व कुटुंब पुढे गेलेलं. निवृत्तीनाथ महाराज पाठीमागून हळूहळू मार्गक्रमण करत आळंदीपर्यंत गेले. इकडे आपल्या झोपडीवर शुद्धबेटाच्या परिसरामध्ये विठ्ठलपंत, रुक्मिणी माता काही कामामध्ये व्यस्त असतील, ज्ञानोबाराय, सोपान काका बाहेर खेळत असतील. आता ती जरी लहान मुलं असली तरी मला वाटतं तत्ववेत्यांचा खेळ हा वेगळा असतो, सामान्य मुलांचा खेळ वेगळा असतो. तत्ववेत्यांचा खेळ म्हणजे काय, गोट्या खेळत बसतील का? ते काय विटी दांडू खेळतील? काय खेळतील ते? तत्ववेत्यांचा खेळ सुद्धा त्यांच्या योग्यतेप्रमाणे. आणि जेव्हा ते बाहेर बसले, बाहेर बसल्यानंतर 2 दिवसानंतरची गोष्ट आहे, निवृत्तीनाथ महाराज आपले सरळ आळंदीमध्ये त्या दिशेने गेले. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या अंगावर नाथ संप्रदायाची ती आभूषण जेव्हा ज्ञानोबरायांनी लांबून पाहिलं, अरे निवृत्तीदादा तर आले. ज्यांना वाघाने पळवून नेलं हे मानून ज्यांना दुःख झालेलं होतं, अतीव दुःख झालेलं होतं, तीच व्यक्ती समोर आल्यानंतर आता आनंद किती मोठा होईल. आणि तेव्हा ज्ञानोबराय पळत पळत गेले आणि निवृत्तीनाथ महाराजांना मिठी मारली. आणि त्या प्रसंगामध्ये नाही का जो भाग घडला त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्याच. संत भेटती आजी मग, संत भेटती आजी मग, संत भेटती आजी मग, संत भेटती आजी मग, हे मी झालो चतुर
पौर्णिमेचं त्या प्रसंगाचं वर्णन करतात. संत भेटती आजी मज, तिने मी झालो चतुर्भुज. मला आज संत भेटले. आज म्हणजे तो दिवस महत्वाचा आहे. याच्यामध्ये एतत्काल विशिष्टता आहे. म्हणजे तशी भेटी त्यांची दररोज व्हायच्या, परंतु तो दिवस महत्वाचा आहे. त्याचं कारण आज निवृत्तीनाथ महाराज बंधू रूपाने भेटले नाहीत, आज संत रूपाने भेटले. तसं पाहता निवृत्तीनाथ महाराजांचं आणि ज्ञानोबारायांचं नातं जर पाहिलं, 2-4 प्रकारचं नातं आहे. त्यांचं पहिलं नातं आहे ते भाऊ भाऊ आहे, बंधू आहे. दुसरं नातं आहे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांचे गुरु आहेत. तिसरं नातं आहे ज्ञानोबारायांच्या दृष्टीने निवृत्तीनाथ महाराज संत आहेत. आणि चौथं नातं आहे ते निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांच्या दृष्टीने पूर्ण ब्रह्म आहेत. 4 नाते महत्वाचे आहेत बरं का, लक्षात ठेवा. मला वाटतं ज्ञानोबारायांनी हे सांगितलं म्हणून निवृत्तीनाथ महाराज आपल्याला कळू शकले, नाही तर निवृत्तीनाथ महाराज कळणं एवढं सोपं नाहीये. कारण ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करतात. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीची निबोधे आणि जे तैसा वादे निवृत्ती नो हे. ज्ञानोबाराय वर्णन करतात. ज्यांचं नावही निवृत्ती आहे, ज्यांचा परवेपणा निवृत्ती आहे, ज्यांचं वैभव, ज्यांचं ऐश्वर निवृत्ती आहे, परंतु तो निवृत्तीपणा प्रवृत्तीच्या सापेक्ष नाही. वाचोनी प्रवृत्ती विरोधे, प्रवृत्तीचा विरोध केला म्हणून ती निवृत्ती झाली असं नाहीये. किंवा कोणाला निवृत्ती तत्वाचा बोध केला म्हणून निवृत्ती झाली असं नाहीये. वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे आणि जे तैसावादे निवृत्ती नो हे. नाही का, निवृत्ती, निही आणि वृत्ती असे 2 शब्द त्याच्यामध्ये. ज्ञानोबारांनी याचा खुलासा करताना एक खूप सुंदर उदाहरण दिलं पहा. ज्ञानोबाराय सांगतात सूर्याचं एक नाव आहे तमारी. तमारी शब्दाचा अर्थ काय? तम अधिक अरी. तम शब्दाचा अर्थ अंधार आणि अरी शब्दाचा अर्थ शत्रू, बरोबर आहे, किंवा त्याचा विनाशक असा अर्थ आहे. परंतु गंमत अशी आहे, ज्ञानोबाराय सांगतात की सूर्याच्या अनेक नावामध्ये जे तमारी नाव आहे त्याचा अर्थ होतो सूर्या अंधाराचा शत्रू आहे. परंतु ज्ञानोबाराय असं सांगतात की जसं भगवान विष्णूचं एक नाव आहे मुरारी, भगवान शंकराचं एक नाव आहे त्रिपुरारी, बरोबर की नाही. भगवान विष्णूने मूर नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून त्यांचं नाव काय झालं? मुरारी. भगवान शंकराने त्रिपुरासुराबरोबर युद्ध केलं, त्रिपुरासुराला मारलं, त्यांचं नाव काय झालं? त्रिपुरारी. तसं सूर्याने अंधकाराशी युद्ध केलं, अंधकाराला मारलं आणि मग ते तमारी झाले. असं होऊ शकेल का? का होऊ शकत नाही? अंधार सूर्याच्या पुढे येऊ शकत नाही ना. जसा मूर नावाचा राक्षस भगवान विष्णूच्या समोर आला, त्रिपुरासुर भगवान शंकराच्या समोर आला, समोरासमोर युद्ध झालं आणि त्यांचा नाश केल्यामुळे अनुक्रमे त्यांना मुरारी, त्रिपुरारी असे नाव आले. परंतु अंधार सूर्याच्या समोर यावा, सूर्याने त्याचा नाश करावा आणि मग त्याचं नाव तमारी शोभावं. परंतु गंमत अशी आहे, सूर्याच्या समोर अंधकार येतच नाही. येतो का सूर्यासमोर अंधकार? एकदा असं एका गावातलं शिष्टमंडळ गेलं सूर्याकडे. काय म्हटले, सूर्यनारायण तुम्ही दिवसा असता बरं वाटतं, पण तू रात्री तुम्ही नसते, खूप अंधार होतो, कोणाला काही मिळच लागत नाही का, काही दिसत नाही, काही घेता येत नाही, देता येत नाही, अमकं तमकं. सूर्याने विचारलं, अंधार रात्र काय प्रकार आहे? त्याला तुम्हाला माहिती नाही? म्हणजे नाही, बिलकुल माहिती नाही. अहो दिवसा तुम्ही असता आणि रात्री तुम्ही नसता, दिवसा प्रकाश असतो, रात्री तुम्ही नसल्यामुळे अंधार असतो. म्हटलं रात्र म्हणजे काय? सूर्याने विचारलं, रात्र म्हणजे काय? रात्र तुम्हाला माहिती नाही? म्हणजे नाही. अंधार नाही. बरं ठीक आहे, म्हटलं आमच्या बरोबर चला, आम्ही तुम्हाला अंधार दाखवतो. आणि मग हे शिष्टमंडळ काय केलं, ते सूर्य महाराजांना घेऊन आलं. आता म्हटले कुठं अंधार दाखवा बरं सूर्य महाराजांना? कारण सूर्य जसा त्यांच्या सोबत आला, जिकडं तिकडं प्रकाशाचं साम्राज्य आहे, अंधार कुठं दिसायला तयार नाही. म्हटले आता आपण असं करू, त्या लोणावळ्याच्या बोगद्यामध्ये नक्कीच अंधार सापडेल, खंडाळ्याच्या लोणावळ्याच्या. चला म्हटले आमच्या बरोबर. आम्हाला काय कमी समजता का तुम्ही? आणि ते सूर्यनारायण बरोबर, हे शिष्टमंडळ बरोबर, आणि त्या बोगद्यामध्ये ते शिरले. चला हे काय, इथं अंधार आहे, चला पुढे चला. ज्ञानोबाराय वर्णन करतात, का सूर्य अंधारा लागी रिगो का भलती सुरंगी परितो तयाच्या भागी नाहीची जैसा. सूर्य अंधाराचा शोध घेण्यासाठी कुठल्याही सुरंगामध्ये जरी गेला तो त्याच्या समोर जसा टिकू शकत नाही,
मग अंधारच जर सिद्ध होऊ शकत नाही तर अंधाराचा नाश यांनी केला हे सूर्याचं नाव कसं सिद्ध होईल बरं? म्हणून ज्ञानोबा ते सांगतात, तरी सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आलाची की. सूर्याला अंधकार गोचरच झाला नाही तरी त्याचं जसं नाव तमारी आलं तसं निवर्त्यतव नाही मा निवर्तवी हा काही, तरी कैचा बैशे ठाई निवृत्ती नामाच्या. तसं निवर्त्य जगतामध्ये यांच्या दृष्टीने काही नाहीच, तर मग हे निवृत्ती नाव यांना कसं प्राप्त झालं? आता खूप मोठ्या चर्चेचा भाग आहे. अमृत अनुभव तर दुसरं प्रकरण खूप या दृष्टीने महत्वाचं आहे. अमृत अनुभव त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथांचं खूप मोठं मार्मिक वर्णन केलेलं आहे. म्हणून पुढे सांगतात, ऐशे कर्ण याविन स्वयंमची जे निवृत्तीपण तयाचे श्रीचरण वंदिरे ऐसी. ऐशे कर्ण याविन काही न करताच स्वतःसिद्ध जो निवृत्तीपणा आहे तो ज्यांच्या ठिकाणी आहे असे निवृत्तीनाथ महाराज असं त्यांचं वर्णन करतात. हे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरांचे बंधू पण आहेत, ज्ञानोबरांचे गुरु आहेत, ज्ञानोबरांच्या दृष्टीने संत आहेत आणि ज्ञानोबरांच्या दृष्टीने पूर्ण ब्रह्म आहेत. परंतु ज्ञानोबरांनी संपूर्ण वाङ्मयामध्ये निवृत्तीनाथ महाराज आमचे बंधू आहेत, माता पिता गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप जीव लावला, आमचा सांभाळ केला वगैरे असं वर्णन अख्ख्या वाङ्मयात तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, बंधुत्वाची संकल्पना ही मर्यादित आहे, ही व्यक्ती सापेक्ष आहे. भाऊ कोणाचा? भावाचाच का दुसऱ्या कोणाचा? भावाचं नातं जे आहे हे भावापुरतच मर्यादित आहे, सगळ्यापुरतं ते मर्यादित नाही, अर्थात ते सीमित आहे. तरी पण ज्ञानोबरांनी बंधुत्वाचं नातं निवृत्तीनाथ महाराजांच्या दृष्टीने मर्यादित न ठेवता त्याला ही अमर्याद अर्थ प्राप्त करून दिला. फेडिता बंधनाचा ठाऊ तू जगत बंधू ऐसा भाऊ. ज्ञानोबराय वर्णन करतात, तुम्ही जगताच्या बंधनाचा ठाव ठिकाणा फेडता म्हणून तुम्ही केवळ माझे बंधू नाहीत, आपण जगत बंधू आहात. त्याला ही व्यापकता देऊन टाकली. दुसरं जे नातं आहे गुरूंचं नातं आहे. ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथांचं वर्णन खूप जागोजागी केलेलं आहे आणि स्वतःला ते निवृत्तीनाथांचा दास म्हणून घेतात, शिष्य म्हणून घेतात, स्वाभिमानाने आणि अभिमानाने ही गोष्ट ते सांगतात. परंतु तरी पण गुरुचं नातं सुद्धा शिष्याच्या व्यक्तिगत नात्याशी संबंधित आहे. बरोबर ना? गुरुचं नातं कोणाचं आहे? आता लोक म्हणतात हे गुरु आहेत, हे गुरुवर्य आहेत. आता गुरु गुरुवर्य असं म्हणतात. अरे पण गुरुवर्य म्हणजे आणि किती शिष्य तयार केले हा प्रश्न महत्वाचा आहे ना. आता अलीकडे कोणी उठून गुरुवर्य अमके तमके काहीतरी लावत असतात. मला वाटतं तसे दर्जेदार शिष्य तरी असावेत मग गुरुवर्य म्हणणं शोभतं ना. परंतु तरी पण ज्ञानोबराय सांगतात की गुरुचं नातं हे शिष्याच्या वैयक्तिक नात्याशी संबंधित असल्यामुळं आणि तेही तशा दृष्टीने मर्यादित असल्यामुळं, कारण अमृतानुभव त्याचा खुलासा करतात बरं का. ज्ञानोबराय वर्णन करतात, जो लघुत्वाचे नि मुदले बैसला गुरुत्वाचे शेले. गुरु हे शिष्याच्या लघुत्वाच्या मुद्दलावर गुरु झालेले असतात, परंतु आमचे निवृत्तीनाथ महाराज तसं शिष्याच्या लघुत्वाच्या मुद्दलावर गुरु झालेले नाहीत, ते स्वतः सिद्ध गुरु आहेत असं सांगतात. आणि त्याही दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की बंधूचं नातं आणि गुरुचं नातं हे तसं वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे, परंतु संतांचं नातं मात्र वैयक्तिक जीवनाशी नाही. संतांचं नातं कोणाशी आहे? जगत सापेक्ष आहे. जगाच्या कल्याण Oh
जसं शिष्याच्या सापेक्ष संज्ञा आहे, बंधू जशी भावाच्या सापेक्ष संज्ञा आहे, तशी संत ही व्यक्तिगत जीवनाच्या सापेक्ष संज्ञा असून संत हे जगत सापेक्ष संज्ञा आहे. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. निवृत्तीनाथ महाराजांनी भगवान शंकरापासून आलेलं अद्वय आनंद शांभव वैभव संपूर्ण जगताच्या उद्धारासाठी खर्च करण्याचा एक प्रतिज्ञा कंकण बांधून ते इथपर्यंत आले आहेत आणि ते माझ्या स्वाधीन करतायत. तेव्हा ते आता केवळ गुरु न राहता ते आता संतत्वाला पोहोचलेले आहेत. आणि मी चौथी गोष्ट सांगितली, अमृत अनुभवाच्या पहिल्या प्रकरणाच्या आरंभी निवृत्तीनाथ महाराजांचं जे वर्णन ज्ञानोबरांनी केलंय, यदक्षरमनाख्येयम आनंदमजम व्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शंकरी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायी निरंतरम. खूप श्लोक पुढचे आहेत, परंतु पहिल्या श्लोकामध्ये सांगतात श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम अहम आश्रय. इथं त्यांना दैवत हा शब्द दिला. तो दैवत शब्द म्हणजे तुकोबारा ज्याचं हिंदरी शंदरी दैवती असं वर्णन करतात तसा अर्थ नाहीये. इथं दैवत शब्दाचा अर्थ आहे पूर्ण ब्रह्म असा अर्थ आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचे नाही का ही एक भूमिका ज्ञानोबरांच्या दृष्टीने महत्वाची आहे. असे निवृत्तीनाथ महाराज आज मला भेटले. संत भेटती आजी मज परिणाम तेने मी झालो चतुर्भुज. मी चतुर्भुज झालो. चतुर्भुज शब्दाचा अर्थ काय? दोन हाताचे चार हात होणं, बरोबर की नाही? असंच आहे ना. चतुर्भुज होणं म्हणजे काय? आता लोक म्हणतात खेड्यापाड्यामध्ये बरे झालं, दोनाचे चार हात झाले, आता आम्ही जबाबदारीतून मोकळे झालो, नाही का? इथं तसा अर्थ अभिप्रेत नाहीये. इथं चतुर्भुज शब्दाचा अर्थ दानोबराय खुलासा करतात, दोन्ही भुजा सुळी सहज. दोन भुजा या तर स्थूल सहज आहेतच आहेत, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या, दोन भुजा सूक्ष्मतेने अंतरात वाढल्या. मग या दोन भुजा कोणत्या आहेत? तर या दोन भुजा आहेत विवेक आणि वैराग्य, किंवा विवेक आणि वैराग्य या दोन भुजा जर स्थूल मानल्या तर भक्ती आणि ज्ञान या सूक्ष्म भुजा. विठाला आम्ही चतुर्भुज झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांना आलिंगन दिल्यानंतर जो अनुभव आम्हाला वाटला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, आलिंगनी श्रीमद निवृत्तीनाथांना जेव्हा आलिंगन दिलं तेव्हा आलिंगने सुख वाटे. आम्हाला अतिशय सुख वाटलं. आमच्या परंपरेमध्ये संप्रदायामध्ये यातली एक हस्तकृपा आहे, दुसरी आलिंगन कृपा आहे. तेव्हा
या माध्यमातून निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायावर आलिंगन कृपा केली. तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. महाराज वर्णन करतात संतांच्या आलिंगनाने आपली काया दिव्य होते. इथं महाराज सांगतात आलिंगनाने आम्हाला सुख वाटलं. आलिंगनाने सुख वाटेलच असं काही सांगता येत नाही बरं का अनिवार्यपणे. बरोबर की नाही? आलिंगनाने सुख वाटेलच असं काही सांगता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी आलिंगन दिलं होतं? अफजल खानाने. ते आलिंगन केवढ्याला पडलं ते? इतिहास सर्वांच्या पुढे आहे की नाही आपला? केवढ्याला पडलं आलिंगन ते? दुसरं उदाहरण महाभारतामध्ये जेव्हा एकट्या भीमाने 99 कौरवांचा वध केला, धृतराष्ट्र खूप चिडला. महाराज तो म्हटला आता भीमाचा जीवच घेतो मी, दुसरं काही करत नाही. महाभारती युद्धानंतर सर्व वातावरण शांत झालं. धर्मराजच होते ते. धर्मराज अर्जुन वगैरे जायचे, विचारपूस करायचे धृतराष्ट्राची. खिन्न झालं होतं म्हातारं. सगळेच मुलं गेले आणि ते धृतराष्ट्र म्हणता भीम कुठे? मला भीमाला भेटायचं. तेव्हा भगवंताने भीमा सांगितलं तू सध्या तरी भेटीला जाऊ नको, वातावरण तापलेलं आहे. भगवंताने सांगितलं म्हणजे ठीक आहे, एक युक्ती करा. भीमाच्या आकाराचा एक तसाच लोखंडाचा एक पुतळा तयार करा. भगवंताच्या संकेतानुसार तो पुतळा तयार केला गेला आणि पुतळा तयार झाल्यानंतर भीमाला सांगितलं की हा पुतळा तू पुढे सरकत जायचं, हे मी आलोय, हे मी आलो असं म्हणायचं. एक दिवस ती योजना तयार केली गेली आणि धृतराष्ट्राने सांगितलं अरे भीम कुठे आहे? म्हटले भीम येतोयच थोड्या वेळाने तुम्हाला भेटायला. पुतळा घेऊन तो भीम आला. हे काय मी तुमच्या समोर आलोय, हे काय मी तुमच्या समोर आलोय. आणि जेव्हा त्या धृतराष्ट्राने तो पुतळा आपल्या कवेमध्ये घेतला, त्याला आलिंगन दिलं, कवटाळलं. परिणाम सर्वांना माहिती आहे. पोलादाचा पुतळा परंतु त्याचा काय झाला? चुरा झाला. महाराज चुरा. किती ते रोषामध्ये असेल, केवढ्याला पडलं असं हे आलिंगन भीमाला. आलिंगनाने सुख वाटेलच असं नाहीये. ज्ञानोबराय सांगतात आम्हाला मात्र आलिंगन कृपा झाल्यामुळे सुख वाटे. प्रेम चिदानंदी घोटे. प्रेम शब्दाचा अर्थ भक्ती असा आहे. ती चिदानंदामध्ये मुरली गेली. हर्षे ब्रह्मांड उतटे. आम्हाला एवढा हर्ष झाला की ब्रह्मांडामध्ये तो हर्ष सामावला जात नव्हता. जसं एखाद्या भांड्यामध्ये आपण दूध तापवायला ठेवल्यानंतर ते जर तापवलं, उष्णता जर जास्त झाली तर अर्ध दुधाचं भांडं असं तरी काय होतं? ते उष्णतेमुळे भांड्याच्या बाहेर जातं. तसं इथं सुद्धा तो आनंद एवढा वाढला गेला की संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा त्याला कमी पडलं. हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण. आणि सर्व अनर्थाला कारणीभूत असणारा जो अहम आहे तो अहम समूळ निघून गेला. नाही काय? हे त्यांच्या भेटीची त्या ठिकाणी आणि आलिंगनाच्या कृपेची आमच्या जीवनामध्ये परिणती झाली. आणखी या संताला भेटल्यानंतर काय झालं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात या संताशी भेटता
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा वेळ आपल्याकडे कमी आणि चरण जास्त आहेत. थोडंसं एक्सटेंड झालं चालेल ना? थोडंसं, जास्त नाही करणार, कारण मी वेळेचा खूप मोठा भोगता आहे. विठाला पुढच्या चरणामध्ये वर्णन करतात की या संतांना भेटल्यानंतर हरे संसाराची व्यथा पुढत पुढती माथा अखंडित ठेवीन. श्रीमद निवृत्तीनाथांना भेटल्यानंतर आमच्या जीवनामध्ये संसाराची व्यथा पूर्णपणे हरण झाली गेली, नष्ट झाली. आता गंमत अशी आहे, ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये संसाराची कोणती व्यथा होती? जे जीवन वयाच्या 21-22व्या वर्षी समाधीस्थ झालेलं आहे, ज्या काळामध्ये संसार शब्दाचा अर्थही नीटनेटका कळत नाही, त्या काळामध्ये समाधीस्थ झालेलं हे जीवन आहे. त्याच्या जीवनात संसाराची कोणती व्यथा आली असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. तर इथं ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये संसाराची व्यथा नव्हती. हे प्रमाण मला वाटतं आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाल्यानंतर संसाराची व्यथा निवृत्त होते. संत भेटीकडे प्रवृत्ती व्हावी या दृष्टीने हे चरण आपल्याला मार्गदर्शक असं आहे. आपल्या जीवनामध्ये संसाराची किती मोठी व्यथा आहे. मला वाटतं संसाराच्या ठिकाणी किती दुःख आहे, किती व्यथा आहे, हे सांगण्यासाठी कीर्तनाची गरज नाहीये. हाताच्या कांकणाला आरसा कशाला? रोजचे अनुभव प्रत्येकाचे आहेत, हे कीर्तनातून कशाला सांगायला पाहिजे? आणि मला वाटतं शहाण्या कीर्तनकारांनी हे सांगण्यामध्ये वेळ घालवू नये. शहाण्या शब्द प्रयोग करतो बरं का मुद्दामच. कीर्तनातून काय सांगावं? कीर्तनातून संतांच्या अभंगाचा यथार्थ अर्थ संयुक्तिक सप्रमाण समाजासमोर मांडावा, तो विशद करावा, हे या ठिकाणी कीर्तनाचं महत्वाचं अंग आहे. आपण ते सोडून जरा भलतच काहीतरी सांगत बसलो, एकूण म्हैस सुटली तिकडे हे बोलले, सासू सुनाच्या गप्पा नामकन तपकन, हे कीर्तन कशाला सांगायला पाहिजे? संसाराच्या ठिकाणी जेवढ्या व्यथा आहेत ज्ञानोबराय वर्णन करतात. हरे संसाराची व्यथा, त्यासाठी पुढत पुढती माथा अखंडित ठेवीन. संतांच्या कृपेविषयीची जी कृतज्ञता आहे ती या चरणातून महत्त्वाने विशद झालेली आहे. तसं पाहता संतांची कृपा आपल्या जीवनावर खूप मोठी आहे आणि आपल्याला त्या कृपेच्या ऋणातून उत्तीर्णही होता येत नाही. तुकोबाराय वर्णन करतात, काय द्यावे त्याशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावं संतांना? त्यांच्या ज्ञानाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा कोणताही मार्ग नाहीये. ज्ञानोबराय सुद्धा अमृतानुभवात हा भाव स्पष्ट करतात. श्री गुरूंच्याकडून आम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी आम्ही परापश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाचा श्री गुरूंच्या चरणी समर्पित केल्या, परंतु तरीही आम्हाला ज्ञानाच्या ऋणातून उत्तीर्ण होता आलं नाही. त्यासाठी आम्ही एकच मार्ग केला, ते पाया पडून या मिया सोडविले, असं ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून या ठिकाणी ज्ञानाच्या ऋणातून उत्तीर्ण होता येणं कठीण आहे. एक थोडीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. एकदा
जुन्या काळात ती गोष्ट आहे. एका राजवाड्याच्या समोर तो जो परिसर आहे ते कोणीतरी दररोज साफसफाई करून जात होतं. राजालाही माहिती नाही. एक दिवस त्याने अचानक प्रधानला विचारलं, म्हणजे प्रधानजी, आपल्या राजवाड्याच्या समोरची सफाई रोज करतं ते कोण करतं सफाई? प्रधानाला काही माहिती नाही. म्हटलं महाराज मला एक दिवस वेळ देता की मी तपास करतो. चालेल म्हटले, वेळ घे. आणि त्या दिवशी रात्री प्रधानजी एका असं बाहेर आडोशाला बसून राहिले की इथं सफाई करायला कोण येतं. रात्री 3-3:30ला भल्या पहाटे कोणीतरी महिला हातामध्ये झाडू घेऊन आली आणि तिनं तो राजवाड्याच्या समोरचा परिसर झाडायला सुरुवात केली. तिने झाडायला सुरुवात केली त्याबरोबर प्रधानजी तिथं उठून गेले. ओ म्हटले, बाई थांबा, आता एवढ्या रात्री भल्या पहाटे आतापर्यंत कोणी हटकलं नाही ना, अचानक कोणीतरी माणूस आलेला आहे अंधारातून, थांबा म्हणतो म्हटल्यानंतर घाबरणारच की नाही. तशी ती बाई गडबडली, घाबरली. म्हणले घाबरू नका म्हटले, हे तुम्ही रोज तुम्हीच साफ करताय का? हो म्हटले, मी साफ करते. कधीपासून करताय? म्हटले आता काय तारीख टिपून ठेवली नाही, काय आठवत नाही, बरीच वर्ष झालेली. कशासाठी करता? म्हटले काही नाही, असंच आपलं करावं म्हणून करते. बरं म्हटले, उद्या महाराजांनी तुम्हाला दरबारामध्ये भेटायला बोलावलेलं आहे, तुम्ही दरबारामध्ये. तशी ती बाई गडबडली. म्हणली माझ्या काही चुकलं का? कशासाठी बोलावलंय? काही अपराध घडला का? नाही म्हटले, तसं काही नाही, महाराजांना माहिती व्हावं, तुमच्याशी काही त्यांना बोलायचं असेल म्हणून तुम्हाला बोलावलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30-10 वाजता दरबार भरला. तेव्हा ती बाई तिथं दरबाराच्या जवळ आली. प्रधानजीने त्या महिलेला घेतलं आणि राजाच्या समोर उपस्थित केलं. म्हटले महाराज, काल तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. राजाने त्या महिलेला विचारलं. म्हटले हा परिसर रोज तुम्ही साफ करता? हो म्हटले, मी साफ करते. कधीपासून करता? म्हटले खूप वर्ष झाली, तसं काही सांगता येत नाही. बरं कशासाठी करता? म्हटले काही नाही, आपल्या राजाचा हा परिसर स्वच्छ दिसावा यासाठी मी करते. तुम्हाला काही मोबदला वगैरे मिळतो का याबद्दल? म्हटले नाही महाराज, मोबदला वगैरे काही नाही. राजाला मोठा आनंद झाला की आपल्या राज्यामध्ये असे निष्काम सेवक आहेत. राजाला मनोमन आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्याने प्रधानाला सांगितलं, म्हणजे प्रधानजी एक काम करा, या महिलेला एक सोन्याच्या मोहराचा एक हंडा द्या, हिला एक चांदणी रुपयाची एक पेटी द्या, हिला काही जड जवाहिरी द्या आणि असं करा, ते शेजारची जी 10 गावं आहे त्या 10 गावाची जहागिरीला देऊन टाका. आता राजाने सूचना केल्यानंतर राजाचा आदेश कोण मोडणार आहे? राजाच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं गेलं. आणि त्या दिवशी रात्री स्वतः राजे महाराज त्या महाद्वाराच्या गोपुराच्या वर तिथं बसून राहिले की आज आता झाडायला कोण येत आहे. भल्या पहाटे ठरलेल्या वेळेमध्ये ती श्री हातामध्ये झाडू घेऊन आली. तसे राजे महाराज त्या गोपुराहून खाली आले आणि त्या महिला हटकलं. म्हटले काल मी जे जाहीर केलं ते सर्व तुम्हाला मिळालं ना? हो म्हटले महाराज, पूर्णपणे मिळालं. मग आता ते सर्व मिळाल्यानंतर हा झाडू पुन्हा हातामध्ये काय, कशासाठी आहे? तेव्हा त्या महिलेनं अतिशय सुंदर उत्तर दिलं. म्हणले महाराज, ज्या साधनामुळे मला ही सिद्धी प्राप्त झालेली आहे ती साधन जर मी विसरले, ती साधना जर मी सोडली तर तो माझ्या जीवनातला कृतज्ञपणा ठरेल. तेव्हा त्या साधनेशी कृतज्ञ राहण्यासाठी हा झाडू मी हातातला कधी सोडणार नाही. मला जेवढं पाहिजे तेवढं मिळालं तरी मी प्रामाणिकपणे नियमित ही सेवा करत राहणार आहे. तसं दानोबरायांनी निवृत्तीनाथांच्या कृपेनं हे सर्व अद्वयानंद वैभव जरी प्राप्त झालं तरी पण त्यांच्या ज्ञानऋणाची कृतज्ञता जीवनामध्ये अबाधितपणे ठेवण्यासाठी पुढं ती माथा अखंडित ठेवीन, मी पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणावर माथा ठेवील असं ज्ञानोबराय वर्णन करतात. आणि संताकडून अर्थात निवृत्तीनाथ महाराजाकडून आम्हाला जे दान मिळालेलं आहे त्या दानाचं वा देण्याचं स्वरूप अभंगाच्या पुढच्या चरणात या संत परिसुदार या संतांचे हे देणे. परिसा गत दे
या संतांचं जे देणं आहे ते कसं आहे? या संतांचे देणे कल्पतरू हुनी दुणे, कल्पतरूपेक्षा दुप्पट आहे. दुणे शब्दाचा अर्थ दुप्पट असा आहे. कल्पतरू आपल्याला जेवढं मागितलं तेवढं देतो का त्याच्यापेक्षा जास्त देतो? जेवढं मागितलं तेवढंच देतो, जास्त देत नाही. जसं दुकानदाराकडे आपण गेलं झालं, 2 किलो शेंगदाणे द्या, तो 2 किलोच देईल का 2.25 किलो देईल का 2.25 किलो देईल? जेवढं मागितलं तेवढं 2 किलो देईल. तसं तुम्ही कल्पतरूला जे मागाल, तुकोबरायांचा अभंग आहे, कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरूला जे मागाल, जेवढं मागाल तेवढंच कल्पतरू देतो, तो एक्स्ट्रा काहीही देत नाही. उलट जे दिलं ते तुमच्या हिताचं आहे का अहिताचं आहे याचा विचार कल्पतरू करत नाही. त्याचे परिणाम तुम्ही भोगत राहा. ती भूताची गोष्ट माहिती असेल ना, तो गेला तिथं लाकूड तोड्या, पाणी कल्पना केली, पाणी आलं. जेवणाची कल्पना केली, जेवण आलं. अरे थोडासा बिछाना असतं तर बरं झालं असतं, तर वळकटी आली तिथं गादी आणि आराम केल्यानंतर म्हटलं अरे बापरे काहीतरी गडबड दिसते. म्हटली इथं भूत तर नसेल ना, असे विचार आले. खरोखर एक मोठं भूत तिथं उभं राहिलं. माणसाचे विचार माणसाला घातक असतात. तो जरा म्हटला असता की बहुतेक इथं देवाची कृपा आहे, देव जर भेटले तर बरं होईल, तर देव भेटले असते तिथं, कारण ते झाड कल्पतरूच होतं. देवाचे विचार त्याच्या डोक्यात आले नाही. बरं ठीक आहे, न येऊ द्या. त्याने हा विचार करायला पाहिजे, तर आपण पाण्याची कल्पना केली, पाणी आलं. जेवणाची कल्पना केली, जेवण आलं. तो जर म्हटला असता एखादा धनाचा हंडा मला मिळावा, तर धनाचा हंडा मिळाला असता, पिढ्यानं पिढ्या पुन्हा हातात कुऱ्हाड घेऊन लाकूड तोड करण्याचं काम राहिलं नसतं. तेही विचार त्याच्या डोक्याला शिवले नाही आणि त्याच्या डोक्यात भूत संचारलं आणि ते भूत पुढे उभं राहिलं. बरं तो जर म्हटला असता हे भूत इथून निघून गेलं तर बरं होईल, नाही का, ते भूत तिथून निघून गेलं असतं. पण विचार तशी आलीच नाही ना. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. अरे बापरे म्हटले भूत मला खाणार तर नाही ना. त्या भूताने त्याला उचललं आणि खाऊन टाकलं. गोष्ट सर्वांच्या परिचयाची. कल्पतरू जी कल्पना तुम्ही कराल ते कल्पतरू देतो, परंतु संत रूपी कल्पतरू जे आहेत ते यापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय श्रीगुरूंचं वर्णन करताना सांगतात, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू. ज्या कल्पतरूची कल्पनाच करता येत नाही असे कल्पतरू आहेत. लक्षात घ्या, हा सामान्य कल्पतरू वेगळा आहे, हे मात्र विशेष कल्पतरू आहेत. आणि म्हणून पसायदानामध्ये सुद्धा ज्ञानोबराय या संतरूपी कल्पतरूचं वर्णन करताना चला कल्पतरूचे आरव. चला, चला नाही बरं का, चला अर्थ बदलतो. चला जे चल जाणारे आहेत, फिरणारे आहेत, ज्याला आपण मुव्हेबल असं म्हणू शकतो, एका जागेवर ते स्थिर नाहीत. म्हणून असे जे कल्पतरू आहेत, या कल्पतरूपेक्षा संतांचं देणं हे दुप्पट आहे. कल्पतरू हुनी दुने परिसा परिस अगाध देणी चिंतामणी ठेंगणा. परिसापेक्षाही संतांचं देणं आगाध आहे. परीस फक्त काय करतो माहिती ना, लोखंडाचं सोनं करतो. काय करतो? लोखंडाचं सोनं जरूर करतो, परंतु लोखंडाला तो परीस बनवू शकत नाही. लोखंडाचं सोनं करील तो, परंतु लोखंडाला परीस बनवू शकतो का? नाही. ही कमतरता त्या परिसामध्ये आहे. परंतु संत मात्र मला वाटतं ज्या दगडाला हात लावतील ते दगडही परीस बनवू शकतात. नामदेव महाराजांचं पंढरपूरचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. परिसा भागवत नावाचे एक महान भगवत भक्त पंढरपूरमध्ये होते. त्यांच्याकडे परीस होता. जेव्हा कधी गरज पडेल लोखंडाच्या सामानाला तो परीस लावायचा. लोखंडाचं सोनं झालं की त्याचं विक्रय करायचा आणि पाहिजे ते सर्व माल घ्यायचा. नामदेव महाराजांच्या पत्नीला जेव्हा ही गोष्ट कळली, नामदेव महाराजांच्या पत्नीने तो मैत्रिणीच्या नात्यानं तो परीस मागून घेतला आणि घरातले काय चिमटा, लोखंड, खुरपं काय असेल ते सर्व सोन्याचं करून घेतलं. नामदेव महाराजांनी आल्यानंतर पाहिलं, म्हटले घर तर आज चमकायला लागले, काय भानगड आहे, काय भानगड, एवढं कुठून आलं? तेव्हा त्या पत्नीने सांगितलं, म्हटले बा माझी मैत्रीण आहे परिसा भागवताची मंडळी, तिच्याकडून मी हा परीस आणला. कुठे मला दाखव. नामदेव महाराजांनी तो परीस घेतला आणि दिला चंद्रभागेच्या वाळवंटात त्या पाण्यात फेकून दिला. याची कल्पना आपल्या करता येणार नाही. झालं युद्ध सुरू झालं महाराज तिथं भांडणं. त्या परिसा भागवताला कळालं, त्याची बायको रडायला लागली. परिसा भागवताला, अरे तुम्ही पांडुरंगाचे भक्त एवढे लबाड असाला असं मला माहिती नव्हतं. आमचा परीस तुम्ही चोरला, लपून ठेवला आणि सांगता की चंद्रभागेच्या वाळवंटात फेकून दिला.
नदीमध्ये फेकून दिला. जेव्हा देवाचे भक्त लबाड असतात हा शब्द नामदेव महाराजांना तो सहन झाला नाही. अरे थांब म्हटले, किती परीस पाहिजे तुला, चल माझ्यासोबत. आणि वाळवंटामध्ये गेल्यानंतर नामदेव महाराजांनी त्या चंद्रबागेच्या वाळवंटातून असे ओंझळभर दगड काढले, असे वाळूचे कण मोठे दगड असे. घे म्हटले, तुझा कोणता परीस आहे? वा म्हटले, बुवा फसवायला निघाले काय आम्हाला, आमचा परीस दिला फेकून आणि हे दगड, अरे तपासून घे ना बाबा. तसं नाही. आणि मग परिसा भागवताने जेव्हा ते दगड तपासले, ज्याला ज्याला लोखंड लावो ते सर्व काय झाले, परीस झाले. अरे म्हटले, आपल्याकडे एक परीस होता, संतांचा हात ज्या दगडाला लागतो तो परीस होतो. हे संतांचं सामर्थ्य आहे. परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. चिंतामणी सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे. पुन्हा या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही थोर, माय बाप सहोदर इष्टमित्र सोयरी. पुढच्या चरणामध्ये सांगतात ज्ञानोबराय, संतापेक्षा उदार कोणीच नाहीये. त्रिभुवनी नाही, त्रैलोक्यामध्ये संतापेक्षा उदार कोणी नाही. अर्थात संत खरोखर उदार आहेत. संत उदार उदार संत उदार आहेत. उलट देवापेक्षाही मी सांगतो की संत उदार आहेत. एकदा जनाबाईंनी देवाशी भांडण केलं, अरे देवा तू उदाराचा राणा म्हणवतो ना, उदाराचा राणा म्हणविषयी आपण सांगतो कवना काय दिले. अरे तू उदाराचा राणा स्वतःला म्हणतोय, तू कोणाला काय दिलेलं आहे? एकाचे शरीर संपत्ती आणि वित्त, एकाचे ते चित्त हिरवून घेशी, मग तया देशी आपुली तू पद जगदानी हे ब्रिद मिरविशी. अरे कोणाचं चित्त घेतलं, कोणाचं वित्त घेतलं, कोणाची शरीर घेतलं, कोणाचं काहीतरी घेतलं आणि मग त्याला काही दिलं, याच्यात काय पुरुषार्थ आहे? अरे त्या सुदामा ब्राह्मणाच्या मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. हे काय उदाराचं लक्षण आहे? द्रौपदीचं भाजीचं पान खाल्लं घेतलं, एवढ्या आकांती घेऊन भाजी पान, मग दिली अन्न ऋषी लागी. तू कुठला उदार आहे? देखा परखडपणे देवाला सवाल केला. परंतु आमचे संत मात्र तसे नाहीत. संतापेक्षा त्रैलोक्यात कोणी उदार नाही. या संता परिस उदार, त्रिभुवनी नाही थोर. कोणाची उदार नाहीत? माय बाप सहोदर. सहोदर शब्दाचा अर्थ भाऊ किंवा बहीण असा अर्थ आहे. इष्टमित्र सोयरे हे सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतात. म्हणून संतांनी जे दिलेलं आहे, कारण यांनी बाकीच्यांनी दिलेलं जे आहे ते कधीतरी संपतं. एखाद्याने कपडे दिले, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष जातील, फाटून जातील. एखाद्याने जेव घातलं, सकाळी जेव घातलं की संध्याकाळी पुन्हा म्हणून म्हणतो काही आहे का. एखाद्याने काही सोनं दिलं, धन दिलं, गोदान दिली, जमीन दिली. आता दानाचे खूप मोठे प्रकार पुराणामध्ये आहेत, परंतु हे सर्व मर्यादित आहेत, सीमित आहेत. संतांचं दान मात्र वेगळं या दृष्टीने आहे. कृपादान केले संती कल्पांती कल्पांती सरेरा, कल्पांती सरेरा. कृपादान केले संती कल्पांती सरेरा, कल्पांती सरेरा, कल्पांती सरेरा. कृपादान केले संती कल्पांती सरेरा, कल्पांती सरेरा, कल्पांती सरेरा. कृपादान केले संती कल्पांती सरेरा, कल्पांती सरेरा, कल्पांती सरेरा. संतांचं जे दान आहे ते मात्र कधी सरत नाही, कधी सरत नाही. कल्पांतापर्यंत सुद्धा जे सरत नाही. कल्पांतामध्ये सर्वच प्राणी मात्र आपापल्या कारणामध्ये विलीन होतात, नाही का, परंतु त्यांचं कृपादान मात्र त्या काळातही सरत नाही. देवर्षी नारदांनी आपलं चरित्र श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आता वेळ संपलेली आहे. पूर्वीच्या जन्मामध्ये मी दासी पुत्र होतो, लहान मुलगा होतो. संतांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी आज देवर्षी नारद झालो, असं श्रीमद भागवतामध्ये देवर्षी नारदांनी वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ कल्पाच्या नंतर सुद्धा ते सरत नाही, ते कामी येत आहे. मला वाटतं दुसरं काहीच कामी येत नाही, फक्त एवढंच कामी येत आहे. म्हणून त्या ठिकाणी संत हे श्रेष्ठ आहेत. महाराज सांगतात, कृपा कटाक्ष न्याहाळीले, कृपा कटाक्ष न्याहाळीले, कृपा कटाक्ष न्याहाळीले, कृपा कटाक्ष न्याहाळीले.
नेत्रकृपेचं वर्णन करतात. मी मगाशी सांगितलं की 3 प्रकारच्या कृपा आहे. एक हस्तकृपा आहे, दुसरी आलिंगन कृपा आहे आणि तिसरी नेत्रकृपा आहे. त्या नेत्रकृपेचं वैभव सांगताना सांगता श्रीमंत निवृत्तीनाथांनी आम्हाला कृपा कटाक्षाने निहाळलं, आपुलिये पदी बैसविले, आपल्या पदावर आम्हाला अभिषिक्त केलं. बाप रुक्मा देऊर विठ्ठली भक्तादी धली वरदान, म्हणून आलिंगने सुख वाटे प्रेमचिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण. आपल्या या निराळे गावामध्ये जो प्रतिवर्षाप्रमाणे या अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, आजचा त्याचा 5व्या दिवसाचा, 5व्या का 6व्या दिवसाशिवाय जी काही असेल ती 6व्या दिवसाची सेवा आहे. आमचे परमस्नेही हरिभक्त परायण किसन महाराज काकड, त्याचप्रमाणे त्यांचे सहयोगी हरिभक्त परायण किशोर महाराज खरात यांनी कार्तिक यात्रेमध्ये संपर्क केला आणि आपल्या या सुवर्ण महोत्सवाची कल्पना दिली गेली. त्यानुसार कीर्तनाची तारीख निश्चित केली गेली. तरी गडबड थोडीशी झालीच होती, परंतु पुन्हा थोडीशी सावरवासावरवी करून आजच्या दिवसाची सेवा निश्चित केली गेली. त्यानुसार इथं येण्याचा योग आला. रात्री कीर्तन खूप लांब होतं, यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतं, दिवसभर प्रवास झाला. परंतु मला असं वाटतं तुमची ही सर्वाची प्रसन्नता आम्हालाही प्रसन्न करून गेली असं म्हणलं काही हरकत नाही. महाराजांचं नियोजन चांगलं आहे, महाराजांचं योगदान चांगलं आहे. कारण कार्यक्रमाची उंची, कार्यक्रमाचा दर्जा हा निश्चितपणे संयोजकावर अवलंबून असतो. योजकस्त्वत्र दुर्लभ असं म्हटलेलं आहे. संयोजक हे दुर्लभ असतात आणि तशातल्या तशात जाणकार संयोजक दुर्लभ असतात. तर तसे संयोजक भरपूर मिळतील आपला. आणि गंमत अशी की आता अलीकडे तर असा प्रकार झाला, ज्यांना परमार्थाचं काही कळत नाही तेच परमार्थातले पुढारी झालेत. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. परमार्थातलं नियोजन करत असताना परमार्थातले जाणकार लोक असणं गरजेचं आहे. ज्यांना लांबी रुंदी खोली कळते अशा लोकांनी नियोजन करावं. कोणी उठसूट नियोजन करण्यात काही मजा नसते. नाहीतर मग कुठंतरी यूट्यूबला पाहून, फेसबुकला पाहून कोणतरी पकडून आचे निथान उभे करायचे, असा प्रकार त्यांच्याकडून होत असतो. परंतु महाराज स्वतःच वारकरी संप्रदायातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांनी उत्तम प्रतीच्या कार्यक्रमाची योजना केलेली आहे. आज या ठिकाणी सहज इथं आल्यानंतर असं वाटलं की निवृत्तीनाथ महाराजांची पालखी इथून जाते, निवृत्तीनाथ महाराजाबद्दल थोडंसं वर्णन करावं. खरं तर अभंग खूप मोठा आहे आणि अभंगाच्या चिंतनाच्या दृष्टीने वेळ कमी पडलेली आहे. परंतु तरी पण काही संक्षिप्त, काही सूत्रबद्ध पद्धतीने त्या अभंगाचा भाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊली श्री ज्ञानोबरायांच्या कृपेने, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने जसं काही चिंतन मांडता आलं, मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी, माऊली श्री ज्ञानोबरायांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याची चरणी, त्याचप्रमाणे बजरंगबली हनुमंतरायांच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करूया. शिवेला विराम देण्यापूर्वी एक छोटीशी सूचना आहे. या ठिकाणी आता पाठीमागे कोरोना काळाची प्रतिकूलता जवळजवळ मात्र सर्वांनी अनुभवलेली 2-4 वर्षापूर्वी, की ज्यावेळी परमार्थ बंदच पडला की काय लोकांना परमार्थावरचा विश्वास कमी झाला होता. कीर्तनं बंद, सप्ताह बंद, सर्व वाऱ्या बंद, दिंड्या बंद. त्या काळी आम्ही श्री क्षेत्र आळंदी येथे राहून माऊली श्री ज्ञानोबरायांच्या हरिपाठावर इंग्रजीमध्ये विस्तृत भाष्य लिहिलं. हे पुस्तक आहे ते माऊली श्री ज्ञानोबरायांच्या हरिपाठावरचं हे भाष्य आहे. याच्यामध्ये योगायोग असा की याला पंढरपूरच्या देवस्थानचे जे अध्यक्ष त्यांचा अभिप्राय मिळाला, त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांचा अभिप्राय आहे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू जिथं आमचं शिक्षण झालं त्यांचा अभिप्राय आहे, नंतर विश्वशांती केंद्र MIT त्यांचा अभिप्राय आहे, वारकरी शिक्षण संस्थेचा अभिप्राय आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा, असे 4-5 मोजके अभिप्राय आहेत. त्याच्यानंतर 5-7 पानं पुढचे इंट्रोडक्शन आहे, ज्याला आपण प्रास्ताविक किंवा प्रस्तावना म्हणतो. त्याच्यामध्ये हरिपाठ शब्दाचा अर्थ काय, हरिपाठाचं तत्त्वज्ञान काय, त्याची व्युत्पत्ती, ते कधी निर्मिलं गेलं, याची बहुतेक चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यापुढे प्रत्येक अभंगावर असं विस्तृत विवेचन केलेलं आहे. वर अभंग मराठीमध्ये लिहिलेला आहे, त्याचं खाली ट्रान्सलिटरेशन केलेलं आहे. ट्रान्सलिटरेशन शब्दाचा अर्थ लिप्यंतरण असा होतो. म्हणजे ज्यांना मराठी मराठी वाचताच येत नाही ते लोक त्या आधारे तो अभंग वाचू शकतात. प्रत्येक चरणाचा खाली संक्षिप्त इंग्रजीमध्ये अर्थ दिलेला आहे आणि त्याच्या पुढच्या पानावर त्या अभंगाचं विस्तृत विवेचन केलेलं आहे. हे विवेचन करताना
वेद शास्त्र उपनिषद भक्तिसूत्र नाही का, अमृतानुभव असेल, आणखी महाभारत असेल, श्रीमद भागवत असेल, अनेक ग्रंथांच्या आधाराने तो विषय स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जसं आपण एखादा थेसिस लिहितो, अर्थात शोध प्रबंध लिहितो, तो जसा त्या ठिकाणी सप्रमाण असतो, तर्कशुद्ध असतो, तशा पद्धतीच्या योजना याच्यामध्ये केलेली आहे. हे म्हणजे कुठल्या तरी एखाद्या हरिपाठवाल्याचा पुस्तक पाहून नुसतं भाषांतर केलेलं नाही बरं का. ज्ञानोबारांनी आम्हाला जे सिद्धांत आमच्या बुद्धीमध्ये प्रकाशित केले ते स्वतंत्र रूपाने आम्ही याच्यामध्ये मांडलेले आहेत. तेव्हा हे पुस्तक संग्रही ठेवण्यास योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की बहुतेक मला असं वाटतं की शाळेतली बहुतेक मुलं आता इंग्लिश मिडियमला शिकायला जातात. ही मुलं जेव्हा मोठी होतील, कर्तबगार होतील, तेव्हा त्यांच्यावरही वारकरी संप्रदायाचे संस्कार राहावेत, या दृष्टीने या पुस्तकाची उपयोगिता महत्त्वाची आहे. कारण आता हल्ली वर्तमान काळात जर आपण शिक्षण व्यवस्था पाहिली तर कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये जाणारी जी मुलं आहेत, सर्वांच्या ह्या गोष्टी कानोकानी आहेत, परंतु कोणी बोलत नाही या विषयावर, विषय हाताळत नाहीत. आज त्या मुलांना शाळेच्या व्यवस्थापनाकडून जी वागणूक दिली जाते ती जर आपण बारकाईने पाहिली तर त्या मुलांना माळी घालता येत नाहीत, माळी गळ्यात घालायच्या नाही, गंध लावायचा नाही, हातामध्ये कुठला दोरा घालायचा नाही. मला वाटतं या कोवळ्या निष्पाप मनावर जर हे नास्तिकतेचे संस्कार आता रुजवले गेले तर भविष्यामध्ये किती आस्तिक होणार आहेत. मला वाटतं अशा शाळेमध्ये शिक्षण घेऊन आपण आपल्याच पायावर दगड पाडून घेतो की काय, असाही एक साधारण प्रश्न निर्माण होतो. आता आपण सर्वजण त्या ठिकाणी या मुलांना शाळेत पाठवतो, पाहिजे तेवढ्या भरमसाठ फी भरतो, परंतु असं कोणी विचारू शकत नाही की तुम्ही शालेय अभ्यासक्रम जो आहे, सिलेबस आहे, तो मुलांना शिकवा, या बाकी गोष्टीकडे तुम्ही का लक्ष देता. तेव्हा माळ घालो न घालो, त्याच्या कपड्याला गंधू असं नसो, तुम्ही हे का रोखता. परंतु मला असं वाटतं हे विचारण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. आणि ही मुलं जेव्हा नास्तिक संस्काराने लवकर ग्रस्त होतात, पुढं मोठं झाल्यानंतर लवकरात लवकर हे कन्व्हर्ट होऊ शकतात. म्हणून उद्या ही आपत्ती टाळण्यासाठी लहानपणापासून जर मुलांना असं सांप्रदायिक शिक्षण जर दिलं गेलं त्या शिक्षण अभ्यासक्रमाबरोबर, तर निश्चितच यांच्यावर काहीतरी आस्तिकतेचे संस्कार घडतील की जे त्यांचंही जीवन घडवू शकतील आणि राष्ट्रही घडवू शकतील. तेव्हा त्या दृष्टीने ही पुस्तकं उपयुक्त आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना मराठी येतच नाही असे परभाषिक जे लोक आहेत त्यांनासुद्धा वारकरी संप्रदाय काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून कळेल. तेव्हा ज्यांना पुस्तक हवे असेल, कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी पुस्तक मिळेल. आणि दुसरं एक पुस्तक आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं आळंदीचं आहे. आळंदीचा जे त्या ठिकाणी स्मृती ग्रंथ आहे किंवा स्मरणिका आहे. वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून आतापर्यंत जेवढे विद्यार्थी झाले, संस्थेचे उद्दिष्ट, उद्देश, तत्कालीन गुरुवर्यांचे संक्षिप्त चरित्र, हे सर्व त्या स्मरणिकेमध्ये आलेलं आहे. ते मी संपादन समितीचा अध्यक्ष असल्यामुळं ते पुस्तकं काही ठेवले आहेत. ज्यांना हवं असेल तेही पुस्तक या ठिकाणी मिळेल. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांच्या सहयोगाने झालेली सेवा. आता ही सर्व गायक वादक मंडळी, म्हणजे आता मी यांचं काय वर्णन करावं, महाराष्ट्रातली सर्व दिग्गज मंडळी आहे. म्हणून या सर्वांच्या सहयोगाने आणि आपल्या गावातील सर्व प्रतिष्ठित सर्व क्षेत्राच्या मान्यवर लोकांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा भगवंताची चरणी समर्पित करूया. दुसरी एक सूचना राहिली, आपल्या गावचा हा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम सुरू झाला आणि त्याच्या पहिल्याच दिवशी दुर्घटनेला आपल्या सामोरं जावं लागलं. सर्वांना ज्ञात आहे की आपल्या साऊंड सिस्टीमचे संचालक कै कुमार रोहन विलास शिंदे आणि पुन्हा आपल्या गावातील दुसरा एक तरुण मुलगा रामा चिंदू कांदळकर पहिलवान, हे दोन मुलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच या ठिकाणी गेले. ही तशी दुर्दैवी गोष्ट आहे, परंतु शेवटी भगवत इच्छेपुढे कोणाला काही करता येत नाही. ज्याचं जेवढं आहे, जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच ते राहतं. त्याच्यामध्ये कोणाला ते एक्सटेंड करता येत नाही किंवा कमी हे करता येत नाही. आता संप्रदायामध्ये कितीतरी उदाहरणं आपण पाहतो. आता बाबा महाराज सातारकर, त्यांचा मुलगासुद्धा असाच लाईटला, एकुलता एक मुलगा लाईटला चिकटून तो गेला. म्हणजे त्यांनी काही देवाला शिवाय देत बसली नाही किंवा परमार्थ सोडला नाही त्यांनी. लक्षात का, दुर्घटना घडत असतात. कैकडी महाराजांचं उदाहरण असं सांगतात की ते कीर्तन करत असताना त्यांचं मूल वारलं आणि निरोप आला कीर्तनामध्ये. बाबा म्हटले कीर्तन थांबवा, कीर्तन बंद करा. म्हटले का नाही, म्हटले बंद करा. आपण का बंद करायचं, कायसाठी. बाबा काही बंद करत होते, त्यांनी सांगितलं, बाबा म्हणले तुमचा मुलगा गेला. म्हटले अरे मुलगा गेला. लगेच त्यांनी सांगितलं ज्याचा होता त्याने नेलं, त्यात तुमचं काय गेलं, आणि कीर्तन 1 तास पुढे लांबवलं, असं जुने लोक सांगतात. होणाऱ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये कोणी काही करू शकत नाही. तेव्हा जे झालं घडलं असेल तेव्हा
मी आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि माझ्या वतीने या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्वांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली